कॉस्ट ॲलोकेशनचा प्रॉब्लेम आहे. दोन मेथड विचारले आहेत ॲक्च्युली, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड अँड सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. Okay, you are supplied with the following information and required to work out the production hour rate. प्रोडक्शन आवर रेट बघा, आपल्या लास्ट प्रॉब्लेममध्ये ही ॲक्च्युली विचारलेलं नव्हतं, पण इथे आपल्याला त्यांनी कन्फर्म केलेलं आहे की प्रोडक्शन आवर रेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि प्रोडक्शन आवर्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले असतील, म्हणजे एस्टिमेटेड वर्किंग आवर्स प्रोव्हाइड केले. बघा, प्रोडक्शन डिपार्टमेंटचे आवर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपण जी टोटल कॉस्ट जी फाइंड आउट करणार ना, त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ वर्किंग आवर्स, एस्टिमेटेड वर्किंग आवर्सने डिवाइड करायचं, आपल्याला प्रोडक्शन ओव्हर रेट आपल्याला फाइंड आउट होईल. म्हणजे जे आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर जे फायनल आन्सर येतं टोटल ओव्हरहेड, त्याला आपल्याला डिवाइड बाय एस्टिमेटेड वर्किंग आवर्सने डिवाइड करायचं, आपल्या प्रोडक्शन ओव्हर रेट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, तर फर्स्ट आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी प्रिपेअर करायचे. ॲक्च्युली प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, ही जी आहे ती प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरीज आहे. ओके, बघा, सर्व एक्सपेन्सेस ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, त्यामुळे ही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी आपल्याला डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, आणि आपल्याला एक्सपेन्सेस ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट पी अँड क्यू आर अपॉर्शन ॲज फॉलो. आणि आपल्याला अपॉर्शन करण्यासाठी हे बेस आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे की कोणत्या बेसिसने आपल्याला ते रिअपॉर्शन करायचे आहेत सर्व्हिस डिपार्टमेंटच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला. ओके, तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. ओके, आणि रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड आपल्याला यूज करायला सांगितले. आपण दोन्ही मेथडने आपण फाइंड आउट करूया, सायमल्टेनियस इक्वेशन मेथडसुद्धा आणि रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडसुद्धा. ओके, तर फर्स्ट ॲक्च्युली आपल्याला त्यांनी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ॲक्च्युली प्रिपेअर केलेलं आहे, पण त्यांनी टोटल वगैरे केलेलं नाही आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा प्रायमरी डिस्ट्रीब्युशनची शीट आपण तयार करूया आणि त्याला आपण ओके सेम याच पद्धतीने प्रिपेअर होईल. फर्स्ट आपल्याला दिलेले आहेत कोणते डायरेक्ट एक्सपेन्सेस नाहीत. प्रत्येक वेळेस प्रॉब्लेममध्ये फर्स्ट कन्फर्म करा की कुठले डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत का. डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तरच आपल्याला ॲक्च्युली ते कन्सिडर करायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला फर्स्ट आपल्याला मेन्शन करायचे, कारण त्याचं आपण अलोकेशन करतो. ओके, इथे सर्व इनडायरेक्ट प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामुळे इनडायरेक्टचं काय अलोकेशन होत नाही, ते अपॉर्शन केले जातात. पण ऑलरेडी त्यांनी आपल्याला अपॉर्शन करूनच दिले, डायरेक्टली आपल्याला सेपरेटलीच आपल्याला प्रोव्हाइड केले, ते आपण ॲज इट इज आपण मेन्शन करणार. ओके, हे नाही आहे ॲक्च्युली काहीच. ओके, रेंट आपल्याला प्रोव्हाइड केलं, रेंट अँड टॅक्सेस, ते रेंट आधी मेन्शन करतो. फर्स्ट रेंट आपल्याला प्रोव्हाइड केलं 12,000. डिपार्टमेंट ए बी सी अँड पी क्यू आहे, पी अँड क्यू. रेंट 2,400, 4,800. पी सुद्धा 2,000 अँड क्यू 800. ओके, नेक्स्ट आपल्याला इलेक्ट्रिसिटी. ओके, नेक्स्ट आपला एक्सपेन्सेस इलेक्ट्रिसिटी, डायरेक्ट लेबर, डेप्रिसिएशन, सन्ड्रीज. ओके, इलेक्ट्रिसिटी 800, 2,500, 800, 2,500, 400 and 300. ओके, डायरेक्टली मेन्शन होतील इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट लेबर 1,200, 2,000, 1,000, 800 and finally 1,000. Okay, next आहे depreciation. Depreciation 2,500, 1,600, 200, 500, 200, 200, 500, 200. Okay, next आहे sundries, sundry expenses. Uh, 910, 2,143,
847, 300 अँड फायनली 300. ओके, एवढेच एक्सपेन्स आपल्याला प्रोव्हाइड केले ते आपण ॲज इट इज आपण मेन्शन करून घेतलेले. नेक्स्ट आपल्याला टोटल करून घ्यायचे. फक्त आपल्याला एवढेच एक्सपेन्स आपल्याला प्रोव्हाइड केले. टोटल फाइंड आउट करून घ्या. ओके, ही ॲक्च्युली टोटल ऑलरेडी फाइंड आउट झालेली आहे. ओके, आपली टोटल आपली फाइंड आउट झालेली आहे 7100. सो 810 ही आपली टोटल आपली फाइंड आउट झालेली. ही आपल्याला यूज करायला लागणार सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरीमध्ये. ओके, तर ॲज इट इज आपण यूज करा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरीमध्ये. ओके, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन समरी डिपार्टमेंट PQ. फर्स्ट आपण रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडनुसार आपण सॉल्व करूया. नेक्स्ट आपण सायमल्टेनियस इक्वेशन मेथड सॉल्व करूया. ओके, फर्स्ट रिपीटेड डिस्ट्रीब्युशन. बेस आपल्याला यूज करायचा आहे 30, 40, 20 डॅश आणि 10. म्हणजे आपल्याला एक्सपेन्सेस P डिपार्टमेंटचे जे एक्सपेन्सेस आहेत ते डिस्ट्रीब्यूट करताना आपल्या ही सिक्वेन्स आपल्याला यूज करायचा 30, 40, 20 आणि 10. ओके, पहिल्यांदा डिपार्टमेंट P. डिपार्टमेंट P चे आपण एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करताना डिपार्टमेंट P च्या ठिकाणी मायनसमध्ये मेन्शन करायचे 4000 रुपीज आहेत. आणि मेन डिपार्टमेंटला आपल्याला ट्रान्सफर करायचे 30, 40, 20 आणि 10%च्या रेशोमध्ये, पर्सेंटमध्ये. म्हणजे 30%, 4000च्या 30%, 4000 इंटू 30 डिवाइड बाय 100, 1200 येतील. ओके, याच पद्धतीने सर्वांचे फाइंड आउट करायचं. नेक्स्ट आहे 40%. 40% 4000 इंटू 40 डिवाइड बाय 100, 1600. ओके, नेक्स्ट आहे 20%. 800 रुपीज येतील 20%. आणि फायनली आहे 10%. 10% येतील 400. ओके, सर्वांची कधी टोटल कधी केली तर आपल्याला फाइंड आउट होईल 4000 रुपीज. ओके, ॲड करून घ्यायचे. ॲड करून अमाऊंट फाइंड आउट करा किती येते ते. ओके, आता डिपार्टमेंट P पुन्हा नील झालेलं आहे. आता Qचे डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. ओके, पुन्हा ॲड करायचे आणि Qचे डिस्ट्रीब्यूट करायचे. जोपर्यंत ती अमाऊंट P आणि Qची अमाऊंट एकदम निग्लिजिबल राहत नाही तोपर्यंत आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करत राहायचे. डिपार्टमेंट Qचे एक्सपेन्स इथे डिस्ट्रीब्यूट करायचे. आता Qला -3000 मेन्शन करा आणि बाकीच्या सर्वांना डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट करा. रेशो आहे 10, 20, 50, 20. ओके, 3000च्या 10% 300, 20% 600. नेक्स्ट सांगितलं 50% म्हणजे 1500 येतील. आणि फायनली 20% सांगितलं 20% 600 येतील. ओके, अशा पद्धतीने एक्सपेन्सेस मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट पुन्हा ॲड करून टोटल मेन्शन करा. आता Qचे 0 झालेले आहेत पण Pचे 600 आहेत. त्यामुळे आता Pचे आता पुन्हा डिस्ट्रीब्यूट करायचे. रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड आहे. जोपर्यंत ते डिस्ट्रीब्यूट कंप्लीट होत नाही किंवा जी अमाऊंट आहे ती एकदम थोडी अमाऊंट राहत नाही 10 रुपीज अँड बिलो, तोपर्यंत आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे. आता Pचे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. Pचे -600 मेन्शन करणार आणि बाकीचे डिस्ट्रीब्यूट करणार आहेत आपण. रेशो मेन्शन केला Pचा 30, 40, 20 अँड 10. ओके, तर 30%, 600च्या 30% 180 येतील. 600 इंटू 40% 240 येतील. 600 इंटू 20% 120 येतील. आणि 600 इंटू 10% 60 मेन्शन होतील. ओके, टोटल करून बघा किती येते. 600 होईल. ओके, आता पुन्हा
टोटल करून अमाऊंट फाइंड आउट करायला लागेल. पुन्हा सर्व्हिस डिपार्टमेंट पीचे 0 झालेले आहेत. ओके, 0 आलेले आहेत. आता इथे 60 रुपीज आहेत. आता 60 रुपीज आता डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, म्हणजे डिपार्टमेंट क्यूचे पुन्हा डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणून क्यूचे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मेन्शन करून घेतो, क्यूचे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणून 60 - 60 मेन्शन करायचे आणि बाकीच्या डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट होतील. किती पर्सेंटमध्ये? क्यूच्या डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट करताना 10, 20, 50, 20%. 10% 6 रुपीज येतील, 20% 12 रुपीज येतील, नेक्स्ट 50% 30 रुपीज येतील आणि 20% 12 रुपीज येतील. ओके, अशा पद्धतीने मेन्शन होतील. इथे टोटल मेन्शन करायचे. आता अमाऊंट राहिली इथे 12 रुपीज अमाऊंट राहिलेली आहे. तुम्ही 12 रुपीज पण पाहिजे तर डिस्ट्रीब्यूट करू शकता, म्हणजे फायनल अमाऊंट फाइंड आउट होईल आपल्याला. डिपार्टमेंट पीचे आपण पुन्हा आता डिस्ट्रीब्यूट करूया. डिपार्टमेंट पीचे 12 रुपीज डिस्ट्रीब्यूट करायचे, -12 येतील इथे. ओके, आणि इथे डिस्ट्रीब्यूट होतील आता 30%, 3.6 म्हणजे 4. ओके, नेक्स्ट आहे 40%, 4.8 म्हणजे 5. ओके, आणि 20% म्हणजे 1.2 × 2 म्हणजे 3 रुपीज. 3 रुपीज आपण ट्रान्सफर करून टाकूया. इथे टोटल आपली होऊन जाईल. इथे 12 रुपीज होत आहेत टोटल. ओके, 10% म्हणजे मेन्शन करायलाच नको, इथे 0 रुपीज मेन्शन करूया. इथे आता टोटल एक्सपेन्सेस आपले फाइंड आउट होतील. हे आपले रिपीटेड डिस्ट्रीब्युशननुसार आपला हे आन्सर फाइंड आउट झालेलं आहे. रिपीटेड डिस्ट्रीब्युशननुसार आन्सर. ओके, हे आपला फायनल आन्सर आहे. नेक्स्ट आपण सायमल्टेनियस इक्वेशन आता मेथड बघूया. हे आपलं फायनल आन्सर आहे. अशाच पद्धतीने रिपीटेड डिस्ट्रीब्युशनमध्ये जोपर्यंत ते डिस्ट्रीब्युशन कंप्लीट होत नाही, म्हणजे सर्वात कमी अमाऊंट राहत नाही, ते 1 रुपीज अमाऊंट उरलेली होती. ओके, कधी तुम्ही बघितलं तर 1 to 2 रुपीज अमाऊंट इथे येणार होते, म्हणजे ते निग्लिजिबल अमाऊंट होती. त्यामुळे आपण त्याच्यापुढे आपण डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं नाही. हे डिस्ट्रीब्युशन आपण फायनल म्हणून कन्सिडर केलं. ओके, तर आता आपण हाच प्रॉब्लेम आपण सायमल्टेनियस इक्वेशन मेथडनुसार आपण सॉल्व्ह करूया. ओके, मी आता वर्ड ॲक्च्युली यूज करतो. सायमल्टेनियस इक्वेशन पहिल्यांदा आपल्याला कसं फॉर्म करायचं ते आपण बघूया. ओके, इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. तर इक्वेशन आपण प्रॉब्लेममध्ये बघा. मग आपल्याला आधी आपल्याला ॲझम्पशन मेन्शन करायचं आहे. लेट द टोटल ओव्हरहेड ऑफ डिपार्टमेंट, लेट पी बी द टोटल एक्सपेन्सेस ऑफ द डिपार्टमेंट पी. लेट P be the total overhead of service department P. ओके, आणि सेम कॉपी करा आणि तिथे Q मेन्शन करायचं आहे. ओके, लेट Q बी द डिपार्टमेंट Q. ओके, P चे एक्सपेन्स आपण P म्हणून कन्सिडर केले, Q चे एक्सपेन्सेस Q म्हणून कन्सिडर केले. आता आपल्याला फॉर्म करायचं आहे, इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. ते इक्वेशन फॉर्म करताना बघा, आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन आपल्याला अमाऊंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ओके, ह्या दोन अमाऊंट आपल्या प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं जे आन्सर आहे ते आपल्याला कन्सिडर करायचं आहे. पीची एक्सपेन्सेसची टोटल आहे 4000 आणि क्यूच्या एक्सपेन्सेसची टोटल आहे 2600. ओके, तर आता आपल्या इथे इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं. पहिल्यांदा आपण पीचा आपण फॉर्म करूया. पी इज इक्वल टू किती येणार आहे? पी इज इक्वल टू पीची टोटल किती आहे? 4000 आहे, म्हणून 4000 प्लस क्यूची किती अमाऊंट आपल्याला कन्सिडर करायचे? पीचं आपल्याला कन्सिडर करताना क्यूची अमाऊंट आपल्याला 20% आपल्याला कन्सिडर करायचे. 20% म्हणजे 0.2 क्यू, 0.20 क्यू. ओके, प्लस 0.20 क्यू. मी आता कॅपिटलमध्येच मेन्शन करतो ॲक्च्युली. ओके, हा आपला फर्स्ट इक्वेशन झालं आपला क्रिएट. आता सेकंड इक्वेशन त्याच पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचं आहे. क्यू इज इक्वल टू क्यूची टोटल किती आहे? क्यूची टोटल आहे 2600, म्हणून 2600 प्लस पीची किती अमाऊंट आपल्याला कन्सिडर करायची ते प्रॉब्लेममध्ये बघायला लागेल. 10% अमाऊंट आपल्याला कन्सिडर करायची आहे. ओके, पीची आपल्याला 10% अमाऊंट आपल्याला कन्सिडर करायची, म्हणून 10% ऑफ पी. 10% म्हणजे 0.10 पी. ओके,
अशा पद्धतीने आपलं इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. आता ते इक्वेशन आपल्याला इक्वेशन फॉर्ममध्ये आपल्याला मेन्शन करायला लागेल. इक्वेशन फॉर्म म्हणजे काय, पी प्लस क्यू इज इक्वल टू अमाऊंट. अशा पद्धतीने आपलं इक्वेशन आपल्याला क्रिएट करायचं. तर आपण पहिल्यांदा इक्वेशन आपण क्रिएट करूया, ज्याची आपण कॅल्क्युलेशन करूया. इथे इक्वेशन क्रिएट करूया. पी या बाजूला हे जे प्लस 20 क्यू आहेत, हे प्लस आहेत, ह्या बाजूला येताना काय होतील, मायनस होतील. म्हणून मायनस 0.20 क्यू, ओके, इज इक्वल टू 4000 ॲज इट इज. ओके, पी इथे ॲज इट इज आपण मेन्शन केले. ओके, हे प्लस इथे ह्या बाजूला प्लस होते, ते इज इक्वल टू साईनचे या बाजूला येताना मायनस होतील. बाकीचे ॲज इट इज आपण मेन्शन केले. इज इक्वल टू नंतर प्लस 4000 ॲज इट इज आहे, ते ॲज इट इज आपण मेन्शन केले. हे आपलं इक्वेशन 1 क्रिएट झालं. ओके, हे इक्वेशन आपण 1 आपण क्रिएट केलं. ओके, त्या फॉर्ममध्ये आपण मेन्शन केलं, इक्वेशन 1 आपलं क्रिएट झालेलं आहे. ओके, सेम आता इक्वेशन आपण सेकंड आपण क्रिएट करूया. इक्वेशन सेकंड क्रिएट करताना क्यू ॲज इट इज, नाही क्यूच्या ऐवजी आपल्याला पहिल्यांदा पी मेन्शन करायला लागेल ना. म्हणून पी आपल्याला मेन्शन करायचं, या बाजूला तो प्लस साईनमध्ये, तो इकडे येताना मायनस साईनमध्ये होईल. मायनस 0.10 पी आपण आता हे इक्वेशन बघतोय. ओके, प्लस क्यू ॲज इट इज इक्वल टू साईन आणि 2600 ॲज इट इज. ओके, हे इक्वेशन आपलं सेकंड आपलं क्रिएट झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा दोन इक्वेशन आपले नॉर्मलमध्ये पहिल्यांदा क्रिएट करून घेतली. नेक्स्ट आता आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी कुठली गोष्ट इलिमिनेट होऊ शकते ते आपल्याला बघायला नाही. पहिल्यांदा आपल्याला त्याचे पॉईंट आहे ते काढून टाका, दोघांचे सुद्धा पॉईंट काढून टाका. म्हणून दोन्ही इक्वेशनला आपण 10 रुपीजनी आपण मल्टिप्लाय करूया. ओके, दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 10 दोन्ही इक्वेशनला करायला लागेल. मल्टिप्लाय बाय 10 केलं तर तुमच्या दोन्ही इक्वेशनची मध्ये जे पॉईंट व्हॅल्यू आहे ती जाऊन आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, 1ला पहिल्यांदा मल्टिप्लाय करतो म्हणजे इथे 10 पी येतील. फर्स्ट पीला मल्टिप्लाय केलं तर 10 पी झाले. मायनस 0.20 क्यू आहेत म्हणजे ते आता 2 क्यू होतील. इज इक्वल टू 4000चे 40,000 होतील. ओके, हा इक्वेशन 3 आपला क्रिएट होईल. मल्टिप्लाय करून जो इक्वेशन क्रिएट होतो तो इक्वेशन 3 क्रिएट होईल. ओके, नेक्स्ट आपण सेकंड इक्वेशनला सुद्धा मल्टिप्लाय करूया. इथे मायनस 0.10 आहे तर मायनस आपला 1 पी होईल. पहिल्यांदा मायनस साईन नाही मेन्शन केलं तरी सुद्धा चाललं असतं ॲक्च्युली. 10 क्यू. ओके, कारण की 10 आहे 20 सॉरी इथे क्यू आहेत फक्त, ते क्यूचे आपले 10 क्यू होऊन जातील कारण मल्टिप्लाय बाय 10 करतोय आपण. आणि इज इक्वल टू 2600च्या ठिकाणी 26,000 होऊन जातील. ओके, हे झालं इक्वेशन आपलं 4. ओके, हे इक्वेशन आपलं 4 होईल. आता आपले इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. आपण ह्या इक्वेशनला 4 इक्वेशनला आपण कधी 10नी कधी मल्टिप्लाय केलं तर हे पी पण 10 आहेत आणि हे पण 10 आहेत म्हणजे 2 आणि मायनस प्लस ॲक्च्युली होऊन जाऊन हे इक्वेशन आपलं इलिमिनेट होऊन जाईल. ओके, हे पी जो आहे तो इलिमिनेट होऊन जाईल आणि फक्त क्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, त्यामुळे ओके आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी आपण इक्वेशन 4ला आपल्याला मल्टिप्लाय बाय आपण किती करणार आहोत, इक्वेशन 4ला मल्टिप्लाइड बाय 10. इक्वेशन 4ला मल्टिप्लाइड बाय 10 करणार आहोत आणि आपल्याला इथे इक्वेशन आपण 5 फाइंड आउट करून घेऊया. मायनस 10 पी प्लस 100 क्यू इज इक्वल टू 2,60,000. 10ने मल्टिप्लाय करून 2,60,000 येईल. हे इक्वेशन आपण त्याला 5 मेन्शन करूया. ओके, आणि आता आपण इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 ची आपण टोटल करणार आहोत. ओके, ॲड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 5. ओके, 3 आणि 5 ची आपण ॲडिशन करणार आहोत तर 3 आणि 5 आपण मेन्शन करून घेऊया. 3 मेन्शन केला ॲज इट इज 5 पण मेन्शन करून घेऊया. आणि इथे आपण त्याची टोटल कधी केली, नेक्स्ट लाईनमध्ये इथे कधी आपण टोटल कधी केली तर ती टोटल हे इलिमिनेट होऊन जातील. पी पूर्ण इलिमिनेट होऊन जातील. ओके,
हे 100मधून 2 मायनस होतील म्हणजे 98 उरतील, पण ते प्लसमध्ये येतील. प्लस क्यू 98 क्यू इज इक्वल टू 2,60,000 प्लस 40,000 इज इक्वल टू 3 लॅक्स येतील. ओके, इक्वेशनचा आता क्यू 98 क्यू इज इक्वल टू 3 लॅक्स आलेले आहे. तर आपल्याला फक्त ते 98 क्यू मधले हे जे इकडे 98 हे मल्टिप्लाय आहेत क्यूला, तर आपल्याला हे या बाजूला जाताना इज इक्वल टू साईनच्या या बाजूला जाताना ते डिवाइड होतील. ओके, म्हणून क्यू इज इक्वल टू, आता फायनल आन्सर आपला फाइंड आउट होईल. क्यू इज इक्वल टू 3 लॅक्स डिवाइड बाय 98. ओके, तर क्यूचं इथे फायनल आन्सर तुम्हाला फाइंड आउट होईल. क्यू इज इक्वल टू डिवाइड करून बघा किती आन्सर फाइंड आउट होत आहे. डिवाइड बाय 98 इज इक्वल टू 3061 आन्सर फाइंड आउट होते. म्हणजे 3061 ही क्यूची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट झाली. हे फायनल आन्सर तुमचं फाइंड आउट झालं, क्यूची व्हॅल्यू. ओके, आता ही जी क्यूची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली ती कुठल्याही एका इक्वेशनमध्ये तुम्ही एंटर करू शकता आणि तुम्ही रिमेनिंग व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. मी इक्वेशन 3 मध्ये ती व्हॅल्यू एंटर करतो. ओके, एंटरिंग क्यू व्हॅल्यू इन इक्वेशन 3. ओके, तर इक्वेशन 3 मी ॲज इट इज पहिल्यांदा कॉपी पेस्ट करून घेतो. ओके, आणि त्याच्यामध्ये आता क्यूची व्हॅल्यू आपल्याला एंटर करायची, म्हणून 10p मायनस 2q म्हणजे 2 इंटू 3061 इज इक्वल टू 40,000. ओके, आता 10p ॲज इट इज मेन्शन करा. 10p मायनस मल्टिप्लाय करून अमाऊंट फाइंड आउट करा. 2 इंटू 3061 6122 इज इक्वल टू 40,000. नेक्स्ट आता 10p, आता हे 6122 या बाजूला मायनसमध्ये ते इज इक्वल टू साईनच्या त्या बाजूला जाताना प्लसमध्ये होतील. ओके, म्हणून 40,000 ॲज इट इज प्लस साईनच्या पुढचे आणि प्लस 6122. आता 10p इज इक्वल टू टोटल करून मेन्शन करा 46,122. ओके, आता फायनल आता p ची व्हॅल्यू आता फाइंड आउट करा. p इज इक्वल टू डिवाइड करून अमाऊंट फाइंड आउट करा. p इज इक्वल टू 46,122 डिवाइडेड बाय 10. या बाजूला हे प्लस मल्टिप्लिकेशन होते, ते इज इक्वल टू साईनचे या बाजूला येताना डिवाइड होतील. ओके, डिवाइड करून आपली अमाऊंट फाइंड आउट होईल. p इज इक्वल टू फायनल अमाऊंट आता इथे फाइंड आउट होईल. p इज इक्वल टू 4,612. ओके, ही तुमची p ची अमाऊंट फाइंड आउट झाली 4,612. ओके, हे दोन आन्सर आपण फाइंड आउट केले. आता आन्सर फाइंड आउट केल्यानंतर ते फक्त आपल्याला काय करायचे, त्या चार्टमध्ये आपल्याला एंटर करायचे. ओके, या चार्टमध्ये आपल्याला तसं सेम आपला डिस्ट्रीब्युशन आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचं, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन चार्ट, आणि ते आपल्याला एंटर करायचे. ओके, आणि इथे आता मेथड आपण फॉलो करणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. एक्सपेन्सेस ॲज इट इज मेन्शन होतील. पहिल्यांदा आपण डिपार्टमेंट पी चे आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकूया. पी चे डिस्ट्रीब्यूट करताना इथे सर्व्हिस डिपार्टमेंट मेन्शन करण्याची गरज लागत नाही ॲक्च्युली. ओके, आता किती अमाऊंट आहे पी डिपार्टमेंट, पी ची अमाऊंट किती आहे 4,612. त्या पर्सेंटमध्ये आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. पर्सेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. पी चे डिस्ट्रीब्यूट करताना 30%, 40% आणि 20% प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, तर ॲज इट इज मेन्शन करा. 30% मेन्शन करा. किती अमाऊंट आहे पी ची 4,612. तर अमाऊंट येईल, आपण फाइंड आउट केली अमाऊंट आहे 4,612 आणि क्यू ची अमाऊंट किती आहे 3,061. ओके, तर पहिल्यांदा 4,612 आपल्या किती पर्सेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे ते प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलं 30%, 40% आणि 20%. तर पहिल्यांदा 30% अमाऊंट फाइंड आउट करा. 4,612 इंटू 30 डिवाइड बाय 100. ओके, नेक्स्ट 40% अमाऊंट फाइंड आउट करा. 4,612 इंटू 40 डिवाइड बाय 100. ओके, नेक्स्ट 20% अमाऊंट फाइंड आउट करा. 4,612 इंटू 20 डिवाइड बाय 100. ओके, अमाऊंट ही राउंड अप करून घेतो ॲक्च्युली. ओके,
आणि नेक्स्ट आता ॲड, आता डिपार्टमेंट क्यूचे ॲड करून घ्या. आपण सायमल्टेनियस इक्वेशन मेथड आपण इथे फॉलो करतोय. क्यूची टोटल अमाऊंट आपण किती फाइंड आउट केलेली आहे, 3061. आणि आपल्याला इथे रेशो आपला प्रोव्हाइड केला आहे 10, 20 आणि 50. ओके, तर 10% फाइंड आउट करा. 3061 इंटू 10 डिवाइड बाय 100, 306 रुपीज येत आहेत. ओके, नेक्स्ट 3061 इंटू किती पर्सेंट सांगितलेलं, सेकंड 20% आहे. 20 डिवाइड बाय 100, 20% अमाऊंट 612 अमाऊंट फाइंड आउट होते. आणि फायनली किती अमाऊंट आहे, 50% आहे. ओके, तर 3061 डिवाइड बाय इंटू 50 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 1531 अमाऊंट फाइंड आउट होते. ओके, डिस्ट्रीब्यूट करून द्या, टोटल फाइंड आउट करा, तिघांची टोटल होईल. आन्सर आपला सेम फाइंड आउट होतं सायमल्टेनियस इक्वेशन मेथडमध्ये सुद्धा आणि रिपीटेड डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा. ओके, बघा इथे सेम आन्सर 9500, 15000 आणि 7000. 9500, 15000 आणि 7000. ओके, अशा पद्धतीने ॲक्च्युली ही दोन मोस्टली मेथड्स आहेत ॲक्च्युली, सायमल्टेनियस इक्वेशन अँड रिपीटेड डिस्ट्रीब्युशन. ओके, ते एक्सपेन्सेस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ओके, कोणाला काय कन्फ्युजन आहे का? ओके, हे इक्वेशन कसं क्रिएट केलं समजलं ना. इक्वेशन क्रिएट करायची, यातलं एखादी इक्वेशन तयार करायला सुद्धा विचारू शकतात ॲक्च्युली एक्झाममध्ये, की एक सिच्युएशन देतील डिपार्टमेंट जे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते आणि इक्वेशन क्रिएट करायला सांगू शकते. म्हणजे हे इक्वेशन कसं क्रिएट करतात ते क्रिएट करायला सांगू शकतील. ओके, नेक्स्ट एक लास्ट प्रॉब्लेम आहे, तो लास्ट प्रॉब्लेम आपण घेऊया. हा टॉपिक आपण इथे एंड करतो ॲक्च्युली. एक लास्ट प्रॉब्लेम घेणार आहोत, नंतर मग ऑब्जेक्टिव्ह आपण क्वेश्चन्स आपण डिस्कशन करूया. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरला मी टॅक्सेशनचा टॉपिक चालू करीन किंवा कॉस्टचा नेक्स्ट टॉपिक चालू करीन. ओके.